घोडबंदर परिसरात मनसे आणि उबाठा पक्षाने इंग्रजी बॅनर लावल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या परिसरात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांना ठाकरेंचे संदेश समजावेत म्हणून इंग्रजी बॅनर लावल्याचे मनसेकडून स्पष्ट केले गेले. मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की 99% बॅनर मराठीत आहेत, फक्त एकच इंग्रजीत आहे. मात्र भाजप आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मराठीसाठी आग्रही ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवते असा टोला लगावला आहे. हा वाद आता ठाण्यात राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. मला वाटतं एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत ते IT सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला. कारण अनेक लोकं तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी. सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो. विरोधक टीका करतात की मराठी या मुद्द्यावरती राजकारणात बोलतात आणि या निवडणुकांमध्ये पण मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आलो असा मुद्दा होता. मी मग पुन्हा इंग्लिश सांगतो 99% बॅनर हे मराठीत आहेत. त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त 2-4-8 दिवसासाठी तिथे येत असतात. आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागलेला आहे. मी खरं तर उबाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे. कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उबाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतं आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आहे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे. आणि खरं तर हे एक केविळवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय. त्यासाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ. तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते. आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे. मतांकरता एकत्र आणि आता मतांकरता मराठी सोडून इंग्रजी. मतांकरता काही करतील हे याचं एक नितांत ज्वलंत उदाहरण आहे. सर, ठाकरे बंधूंची आज सभा आहे ठाण्यामध्ये आणि विविध मुद्द्यांना घेऊन आज ठाण्यामध्ये येणार आहेत. काय सांगले बघा? कुठले मुद्दे नसणार. UBTचे जे नेते आहेत शिव्या देणार, दूषणं देणार, ओके म्हणणार, नालायक म्हणणार, शिव्यांची लाखोली, याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत. आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लूप्रिंट दाखवतील. आत्तापर्यंत किती ब्लूप्रिंट दाखवले आपण पाहिलेले आहेत. त्याशिवाय यामध्ये काही नसणार. अहो, जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत, या ठिकाणी 131 जागांवर उमेदवार देऊ शकत नाहीत, ते ठाण्यात येऊन काय आणखी नवीन सांगणार आहेत?